पाटील इथे मात्र पहिला चेंडू आपण बघितलं होतं, स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. मयूर ठाकूर त्यानंतर वैभव मात्रे, सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती पडले संघाची. आणि शिवकर संघानं मात्र आपण बघतोय संदेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे. सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते दमदार. बघतोय पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला तो संदेशच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या खेळण्याचा प्रयत्न केलाय, दुसऱ्या या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्नही केला नाही. या ठिकाणी आपण बघितलं असेल जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज संदेश पाटीलच्या माध्यमातून. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय इथे मात्र आपण पाहतोय लेग पाहिजे ना पंच. पहिली धाव या ठिकाणी संघाचं खातं ओपन केलं जाते. आपण बघतोय संघाचं खातं या ठिकाणी ओपन झालं या एका धावेनं. 3 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर आपण बघतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी करतोय संदेश पाटील. थोडंसं या ठिकाणी शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु हे वातावरण तेव्हाच तापलं जाईल जेव्हा षटकार चौकारांची बरसात पाहायला मिळेल. परंतु षटकार चौकार या ठिकाणी पाहायला मिळतील का, गोलंदाज या ठिकाणी खराब गोलंदाजी करतील का, या प्रतीक्षेत राहण्यापेक्षा मी म्हणेन की येणारा प्रत्येक चेंडू खराब असेल आणि त्यावर आपण टोला लगावायचा या इराद्याने मात्र फलंदाजी केली गेली पाहिजे. परंतु काय जबरदस्त वेगानं गोलंदाज या ठिकाणी धाव पूर्ण केली गेली. या एकेरी धावेने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या. त्या 2 पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी आपल्याच मनानं आपल्याच मर्जीनं फटकेबाजी करण्याचा मानस मनामध्ये निर्माण केलाय तो या फलंदाजानं. कारण असं म्हटलं जातं, आपण बघितलं असेल ज्यावेळेस आपण बाजारामध्ये पेरू विकत घ्यायला जातो त्यावेळेस त्याला विचारतो पेरू गोड आहेत का, परंतु तेच पेरू घरी आल्यानंतर मीठ लावून खातो. तशीच परिस्थिती क्रिकेटच्या खेळाची मित्रांनो. कारण आपण बघितलं फलंदाजाला आपण बरेच सांगू तू असं फटकेबाजी कर तसे फटकेबाजी कर, परंतु या ठिकाणी फलंदाज आपल्या मनमर्जीनं फटकेबाजी करतो. इथे मात्र चांगला फटका, यावेळेस मात्र चेंडू जाईल, ट्रॅव्हल करतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला दाखवलंय ते या ठिकाणी मी म्हणेल कौतुक केलं गेलं पाहिजे ती या क्षेत्ररक्षणाचं. कारण धावा वाचवल्या त्या मी म्हणेन 2 संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 धावा जमा झाल्या. त्या पडले संघाच्या एकूण धावा पाहायला मिळत आहेत 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ऑन द स्ट्राइक मयूर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकही पाहायला मिळते, परंतु 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. या 2 धाबेनिशी आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 6. बिनबाद 6 अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात मी म्हणेल. आपण बघतोय या ठिकाणी आमचे आयोजक निलेश माळी आज त्यांचा वाढदिवस, कारण आपण बघतोय 3 वर्षातून एकदाच त्यांचा वाढदिवस येतो 29 फेब्रुवारी. आणि आज फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा दिवस 28 फेब्रुवारी, परंतु आम्ही त्यांचा वाढदिवस या ठिकाणी त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय वाढदिवसाच्या. तर बघतो आपण या ठिकाणी आता मात्र गोलंदाज अजय भगतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. चेंडू ट्रॅव्हल करत येते सरळ लॉंगच्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकही, परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या जोडीमध्ये. मयूर आणि वैभव या जोडीमध्ये चांगलं या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावा अगदी चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनिशी आपण बघतोय 8 या अंकावरती जाऊन पोहोचलाय तो पडले संघ. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आता मात्र यश हाती लागतंय. चेंडू गेलाय सरळ फाईन लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धाबेनिशी आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 10.
आता मात्र पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने फटका खेळला. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. काय जबरदस्त रणनीती आखली आहे ती पडले संघाच्या बाजूनं. कारण जिथे षटकार मिळत नाहीये, जिथे चौकार मिळत नाही, अशा वेळेस मात्र एकेरी दुहेरी धावा घेऊन या ठिकाणी वर्चस्व, या ठिकाणी मी म्हणेन की प्रेशर टाकण्याचं काम केलं जातं या फलंदाजाकरवी. कारण अशाच पद्धतीचं क्रिकेट मित्रांनो खेळलं गेलं पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्हाला षटकार, प्रत्येक वेळेस तुम्हाला चौकार मिळणार नाहीत. तुम्ही एकेरीचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये करा, दुहेरीचं कन्व्हर्टिंग तिहेरीमध्ये करा आणि त्याच वेळेस तुमच्या धाबासंख्येचा आलेख नेहमी उंचावत असतो. अशा परिस्थितीत आपण बघतोय एक चांगला प्रयत्न, चांगला कमबॅक केलं गेलं या पडले संघाकडून. धावफलकावर धाबा 12 धावा धावफलकावर. आता मात्र प्रयत्न यशस्वी ठरताना दिसतो. हा चेंडू ट्रॅव्हल करतोय खूपशा उशिरानंतर. चौकार. प्रयत्न करतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र क्षेत्र हेरलाय ते कव्हर, डीप कव्हरच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न यावेळेस करू दिला नाही कारण चांगली फेक, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका धाब्यावर समाधान मानलं जात आहे. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. या षटकातील दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अजय भगतचं पहिलं षटक फेकलं होतं. संदेश पाटीलनं धाबा खर्ची केल्या होत्या 6. परंतु जमेची बाजू मी म्हणेल प्रत्येक चेंडूवर तोलून मापून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय तो पडले संघाच्या या जोडीकडून. आणि आता मात्र आपण बघतोय शेवटचा चेंडू कशा पद्धतीने फेकला जाईल तो या दुसऱ्या षटकातील. सद्यस्थितीला आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 17 धाबा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी कितपत आव्हान उभं करतील ते येणारा काळ सांगेल. परंतु सद्यस्थितीला आपण पाहतोय इथे मात्र या ठिकाणी मागचा दरवाजा खुला केला की काय, यशच्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज मात्र बाद होतोय. पहिला गडी बाद झालाय शिवकर संघ या ठिकाणी पडले संघाचा. धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिला गडी बाद झाला तो पडले संघाचा. या ठिकाणी आपण पाहिलं होतं अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या. अशा परिस्थितीत आपण बघतोय पहिला गडी बाद झाला. आता मात्र आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 17 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय प्रेम. नवीन गोलंदाज प्रेम त्याच्या हातामध्ये चेंडू दिला. आपण बघतोय शिवकर संघाचा सगळ्यात अनुभवी, सगळ्यात या ठिकाणी व्यावसायिक दर्जा प्राप्त झालेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रेम. तर बघतोय आपण या ठिकाणी प्रेमच्या हातामध्ये चेंडू आहे. यावेळेस मात्र चेंडूला पण या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाब्यासाठीचा संघर्ष तोही पूर्ण जबरदस्त क्रिकेट खेळलं जात आहे. हीच तर खऱ्या अर्थानं रणनीती असते क्रिकेटची मित्रांनो. ज्या वेळेस तुम्हाला धावा मिळत नसतील त्यावेळेस तुम्ही धावा घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस असं म्हणतात ना की तुम्हाला संधी मिळत नसते, तुम्ही तुमच्या कार्यातून ती निर्माण करायची असते. इथे फलंदाजाला सहजासहजी फटके मारता येत नाहीत आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय एकेरीचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलं जात आहे आणि आपण पाहतोय सध्या स्थितीला धावफलकावर धाबा त्या 19.
19 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय, मी विनंती करतोय यानंतरचा सामना असेल कोपरोली विपक्ष उत्कर्ष सावळे. दोन्ही संघांनी तयार राहायचे, परंतु इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्यासाठीचा संघर्ष. धोका होईल की नाही, परंतु अंतिम क्षणाला निराशा नकार दिला. एका धाब्यावर समाधान मानताना मात्र 20 या धावसंख्येवरती पोहोचलाय तो पडले संघ या शिवकर संघाविरुद्ध खेळताना. तर उत्कर्ष सावळे आणि कोपरोली या दोन संघादरम्यान पुढचा सामना होईल. तर मी विनंती करेन दुसऱ्या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेक करण्यासाठी येऊन राहायचंय. तर आपण पाहतोय प्रेम पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न, चेंडू जातोय, विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. दीर्घ प्रतीक्षेनंतर आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. भोंगे शिट्ट्या वाजल्या जात आहेत. शिवरात्र जवळ आली आहे. बऱ्याच जणांना आपण बघतोय फॉर्च्युनर घेतील, गाड्या घेतील जत्रेमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस मात्र चेंडू एअरला फेकलाय, सरळ ट्रॅव्हल करतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रेंज मध्ये, जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. ते ठेवणं आपल्या हातात नक्कीच नसतं, परंतु प्रत्येकाबरोबर आनंदी राहणं हे आपल्या हातात नक्कीच असतं. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय डीजे मास्टर आपल्या माध्यमातून प्रत्येकाला आनंद देण्याचं काम करतोय. कारण आपण बघतोय मैदानावर हे क्रिकेटर्स, हे खेळाडू या ठिकाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत, परंतु आपल्या डीजेनं, आपल्या संगीताने देखील या ठिकाणी मंत्रमुग्ध करण्याचं काम डीजे मास्टर आमचे करतायत. त्यांचे मनापासून स्वागत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलंय. इथे मात्र दुसऱ्या धाब्यासाठीचा संघर्ष केला जात होता, परंतु नकार हाती लागला. एका धाब्यावर समाधान मानताना धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 25 धाबा जमा झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असावा. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला शिवकर संघ जो गोलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूला पडले संघ जो फलंदाजी करतोय. इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. चेंडूने यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद पडले संघाचा. हरचंदजी मस्कर, आपणास विनंती आहे स्टेजवर 31 कप चहा घेऊन यायचा आहे. आपले पाहुणे थंडाळलेले आहेत. खारी बिस्किट नाही आणले तरी चालेल, पण चहा घेऊन या प्लीज. हरचंदजी मस्कर. आमचे स्वयंसेवक 1-2 तुम्हाला पाठवतो तिथे. आदरणीय धनाजी शेठ कुरुंगळे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या क्रिकेट क्लबतर्फे तुमचं सहर्ष स्वागत आहे. माजी सरपंच संदीप शेठ माळी यांना विनंती आहे त्यांना स्टेजवर घेऊन यायचं आहे. पण या ठिकाणी आता मात्र शेवटचं षटक मयूर घरत याच्या हातामध्ये देण्यात आलंय. इथे मात्र आपण पाहतोय लेगस्टिकच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांनी या चेंडूला मात्र दंडित केलंय. स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. या स्वैर धाब्यानं आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 26 धाबा धावफलकावर जमा झाल्यात. मी विनंती करेन पंचांना की आपण स्पीडअप करायचंय, कारण आपण बघतोय
अजूनही बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने मी विनंती करतोय, या ठिकाणी आपण पाहतोय सद्यस्थितीला धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मयूर घरतच्या हातामध्ये चेंडू दिलाय शिवकर संघाचा हा गोलंदाज. स्लॉगवरचं षटक फेकतोय. इथे मात्र आपण पाहतोय विकेट किपर चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव जमा होते, ती पडले संघाच्या खात्यामध्ये. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 27 लेगबाईच्या स्वरूपाने ही धाव पाहायला मिळते. 27 धाबा धावफलकावर. जितू शेठ माळी यांना विनंती आहे की धनाजी शेठ यांचा तुम्ही सत्कार करायचा आहे. विशाल धन्यवाद आपण इथे आमच्या मात्र विनंतीस पुन्हा मान एकदा देऊन आल्याबद्दल. पंचांनी खराब गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक दुसरा स्वैर चेंडू टाकलाय आणि धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 28 धाबा. 30 धावा या ठिकाणी आपण बघतोय कमी मिळतायत. आणि अशा परिस्थितीत जर का या तुमच्या छोट्या छोट्या चुका, आपण नेहमी म्हणतो की तुम्हाला टेचा या डोंगराने कधीच लागत नाही, तर छोट्या छोट्या दगडाने लागतात. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय या छोट्या छोट्या चुका तुम्हाला नंतर फलंदाजीसाठी कारणीभूत ठरतील. परंतु बघतोय सद्यस्थितीला बॅक टू बॅक 2 चेंडू स्वैर टाकले आणि आपण पाहतोय धावफलकावर धाबा 28 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतरचा सामना असेल कोपरोली विपक्ष उत्कर्ष सावळे या ठिकाणी पाहतोय. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण बघतोय. कव्हरच्या क्षेत्ररक्षकामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलंय. परंतु एक धाव मिळते एकेरी धावेने आपण बघतोय 29 या अंकावरती जाऊन पोहोचलाय तो शिवकर संघाविरुद्ध खेळताना पडले संघ. इथे मात्र चांगला चेंडू चांगला फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा निराशा हाती लागते. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 29 धाबा धावफलकावर पाहायला मिळतंय. शेवटचं स्लॉगवरचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूने सेफ लँडिंग तर नक्कीच केल्या. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न धोका होईल की नाही, परंतु फेक थोडीशी खराब केली जातीये. 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाब्यांशी आपण बघतोय 31 धाबा मजल मारली ती 31 धाब्यापर्यंत. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, चेंडू जातोय ट्रॅव्हल करतोय सरळ फाईन लेगच्या रिजन मध्ये, हा जातोय मात्र चौकारासाठी. फलकावर पाहायला मिळतात. मी विनंती करतोय कोपरोली संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी यायचंय. कोपरोली विपक्ष उत्कर्ष सावळे असा पुढचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, तर मी विनंती करतोय कोपरोली संघाला की आपण टॉस साठी लगेचच यायचंय. आपण बघतोय 35 धाबा धावफलकावर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, चुकीले क्षेत्ररक्षकाने चेंडूचा पाठलाग करतील तोपर्यंत खेळपट्टीवर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धाब्यासाठीचा हा प्रयत्न आणि तिसरी धावही पूर्ण केली जाते की नाही. हरचंदजी मस्कर यांना विनंती आहे चहाची व्यवस्था 31 कप आपल्या स्टेजवर घेऊन यायचा आहे. तिहेरीनं आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 38-39 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी शिवकर संघाला या पडले संघाविरुद्ध. सर्व उत्कर्ष क्रिकेट क्लबचे स्वयंसेवक यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे.
चला टॉस साठी यायचं आहे. आदरणीय BN कांबळे साहेब यांना विनंती आहे, आपण टॉसचं काम पाहायचं आहे. ते तुमचे आशीर्वाद आहेत ना त्यांच्या पाठीशी. सर्व पंचायतच्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे संदीप भाऊ टॉसविन उत्कर्ष सावळा. तुम्ही शासकीय अधिकारी आहात कैलासजी माळी. चला पंच, वेळ वाया घालवू नका, सामना चालू करा. चोवीस चेंडू मध्ये 39 धावांची गरज, ती शिवकर संघाला. चला पंच, सामना चालू करा, वेळ वाया घालवू नका. सलामाची जोडी प्रणय म्हात्रे संदीप पाटील. गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. चला टाइमपास नको. स्वप्नील म्हात्रे बॉलर. कैलास माळी शांतता कमिटीचे अध्यक्ष. शांतता रागा. पंच चालू, सामना चालू करा. स्ट्राइकला प्रणय, नॉन स्ट्राइकला संदीप. अतिशय चांगल्या प्रकारे फिल्डिंग इथे एका धाव दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे चपलतेने. चांगलं क्षेत्ररक्षण. बिनबाद 2. मिस फील्ड आणि मला वाटतंय हा चौकार. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. बॅटकट का बाईच्या रूपात? बाईच्या रूपात. बिनबाद 6 धावसंख्या झालेले आहे.
33 धावांची गरज उर्वरित चेंडूमध्ये. निर्धाव चेंडू अतिशय चुरशीचा सामना इथे चालू आहे. शिवकर आणि पडले या दोन बलाढ्य संघांमध्ये आणि हा निर्धाव चेंडू पडले संघाकडून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तसेच गोलंदाजी होत आहे आणि हा अतिशय आणि हा मला वाटतंय व्हाईट खराब चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्येत झालेले आहे 13 बिनबाद 13. मला वाटतं ह्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. एक धाव संख्या काढलेल्या दुसऱ्या धावसंख्येचे प्रयत्न आणि दुसरी सुद्धा पूर्ण. बिनबाद 15. उर्वरित 3 षटकामध्ये हरचंद मस्कर यांचा चहा इकडे आलेला आहे मला वाटतंय. पहिला चहा मला द्या कारण मला कॉमेंट सांगायची आहे. एनर्जी वाढायला पाहिजे. नंतर 24 लाईव्ह तसेच आमचे स्कोरर आणि अतिथी देवो दोन्ही प्लेयर संघाचे 12वे प्लेयर त्यांची सुद्धा पॉवर वाढायला पाहिजे. त्यासाठी चहाचा मारा हा गरजेचा आहे. तदनंतर पाहुणे सोयरे आमचे भोईर साहेब हॅलो. या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आणि विचार करायला गेलं तर एकूण धाबा कंप्लीट करायचे आहेत.
जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. बिनबाद 23 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते शिवकर संघाची. 39चं टार्गेट. इथे मात्र पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त संगीत, जबरदस्त स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळाला. 29 धाबा धावफलकार पाहायला मिळतात. अजूनही 10 धाबांची गरज. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. ती प्रणय म्हात्रे आणि संदीप पाटील या दोन फलंदाजांमध्ये काय जबरदस्त ताळमेळ, काय जबरदस्त या ठिकाणी ज्या असं वाटलं होतं की षटकार चौकार पाहायला मिळतील की नाही, परंतु या जोडीनं काय जबरदस्त खेळ दाखवलाय. या षटकारांना आपण बघतोय 29 धाबा धावफलकार पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा तयार. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू गेला विसावला तर विकेट किपरच्या हातामध्ये. 10 धावांची गरज असं वाटलं होतं. 39 धावा. कदाचित जास्त धावा होतील आणि सामना चुरशीचा पाहायला मिळेल, परंतु आपल्या मनगटातील ताकद दाखवली ती शिवकर संघाच्या फलंदाजांनी. आणि इथे मात्र हा चेंडू आता मात्र विकेट जाते. आता मात्र या ठिकाणी विकेटचा शोध कंप्लीट केला जातोय. अरे डॉट गेला ना, 2 नंतर 1 नंतर झटका मारला. हो बरोबर. तर पाहतो आपण या ठिकाणी आता मात्र तिसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज सुजल सुजल मात्रे नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहतोय 39 धाबांचं टार्गेट असं वाटलं होतं. कदाचित कडतर होईल, कदाचित या ठिकाणी कठीण होईल. प्रेम नवीन फलंदाज प्रेम गायकवाड या ठिकाणी पाहायला मिळतोय. धोका होऊ शकत होता, परंतु आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय तो या ठिकाणी प्रेम. आणि आपण बघतोय या एका धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या. त्या तब्बल 30. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि गरज असेल ती 9 धाबांची. अकरा चेंडू 9 धाबांची गरज या ठिकाणी आपण बघतोय. सामना अटीतटीचा होईल का? 1-2 विकेट सामन्यामध्ये परत आणू शकतात पडले संघाला, परंतु या ठिकाणी आपण बघतोय पंचांनी इशारा दिला. हा चेंडू खराब टाकल्याचा निर्वाळा मिळतोय. स्वैरी चेंडूचा इशारा. 1 धाब्याने या ठिकाणी अंतर कमी होतंय. विजयाचं लक्ष थोडंसं सोपं होतंय. एका धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 31 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. बघूया गोलंदाजी करतोय तो सुजल. ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतंय तो संदीप पाटील, माफ करा प्रेम. या ठिकाणी मात्र चांगला फटका. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला होता. पकडा झेल. जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं. तुम्ही मिळवलेल्या विकेट्स, तुम्ही वाचवलेल्या धाबा, तुमचं यश तुमच्या सोपं केलं जातं, परंतु या ठिकाणी चूक केली या क्षेत्ररक्षकानं. झेल सोडला. 7-7 धावही दिली. इथे मात्र धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या 32. धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होता. 2 धाबा.
34 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय या ठिकाणी तिसऱ्या षटक प्रगतीपथावर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही 9 चेंडू आणि गरज असेल ती 5 धावांची. 9 चेंडू 5 धाबा. गोलंदाज प्रयत्न करतोय परंतु विकेट त्याला या ठिकाणी मिळत नाही. इथे मात्र हा चेंडू सरळ फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय खणखणीत षटकार.